कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळामध्ये गेम खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून पोस्ट। रोज 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, मात्र कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त, रोहित पवारांकडून टीका। विधानसभेमध्ये काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला, त्यावेळी गेम उघडला गेला। व्हायरल व्हिडिओवर मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण। अमित शहांनी 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यामध्ये माणिकराव कोकाटेंचं नाव आहे। संजय राऊतांची माहिती, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, मात्र गेम खेळायला आहे। कोकाटेंच्या व्हिडिओवर राऊतांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी, जितेंद्र आव्हाडांची माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया। राज आणि आपण एकत्र आल्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा आनंद, गुजराती आणि हिंदी वगैरे भाषिकही अच्छा किया म्हणतात, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राज सोबत थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण, बाकीचे लोक चोरून मारून भेटतात, आम्ही उघडपणे भेटू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू, ठाकरेंचं विधान। संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत ही जनतेसाठी करमणूक, ठाकरेंची मुलाखत संजय राऊत घेतात, हा सगळा मॅनेज शो, मंत्री गिरीश महाजनांची टीका। उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय, एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंचं कटकारस्थान सुरू, शिवसेना नेते रामदास कदमांची टीका। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या सुरक्षेत पोलिसांचा हलगर्जीपणा, सामंतांच्या ताफ्यामध्ये मुंबईहून पुण्यापर्यंत पायलट कार आणि एसपीयू कार नव्हती, झेड सुरक्षा असतानाही पायलट कार आणि एसपीयू कार नसल्यामुळे नाराजी। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला तर उपमुख्यमंत्री शिंदे 24 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर, संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली, यावेळी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासंदर्भात माहिती सादर। धाराशिव दौऱ्यामध्ये प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभागाची आढावा बैठक, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापुरातील वाढते अवैध धंद्यांप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं, हिंदी बोलाल तर मी संवाद साधणार नाही, प्रताप सरनाईकांच्या जिल्हाधिकारी आणि CEOंना सूचना। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनांची एकमेकांविरोधात पुन्हा बॅनरबाजी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर। धाराशिवमधील उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली, माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाडांच्या मुलाचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ परिसरामध्ये असलेल्या मनपा मार्केट आणि मनपा दवाखान्याचा भूमिपूजन सोहळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन, दोघांचीही करण्यात येणार पुनर्बांधणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर, गौरव सोहळा 24 जुलैला केशवराज मंदिर पंढरपूरमध्ये होणार। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनावरण, नव्या संकेतस्थळावर बाजारभाव, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होणार। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर, गृह विभागाकडून शासन निर्णय जारी, उपलब्ध मनुष्यबळातूनच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार। कोकणात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेमध्ये बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यासाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी, आमदार भास्कर जाधव यांची मागणी, तर या स्पर्धेला सरकार मान्य खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती। रत्नागिरीतील कासेगावामध्ये जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा, गावठी आणि घाटी गटातील 80हून अधिक बैलजोड्या स्पर्धेत सहभागी। पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात धनगर समाज महासंघ आक्रमक, त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी। कल्याण पश्चिममध्ये घागऱ्यावरून वाद, दुकानदाराला धमकावत तरुणाकडून 3 लाखांच्या खंडणीची मागणी, घागऱ्याच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर घडला प्रकार, कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून गुन्हा दाखल। कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात, निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल, ABP माझानं बातमी लावून धरल्यानंतर तक्रारीची नोंद। कुर्ला रेल्वे स्थानकावर महिला पडतानाचा CCTV व्हिडिओ समोर, माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची नोंद। सांगलीतील दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये बसची झाडाला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी, अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। भंडाऱ्याच्या
करजखेडा ते बेरोडी मार्गावर भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये पती पत्नीसह एक जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मोठ्या भावानंच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. मोठ्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल. 8 वर्षांच्या चिमुरडीवर आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार. रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमधली घटना. आरोपीला बेड्या. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाकडून तरुणीला मिठी मारत विनयभंगाचा प्रयत्न. पुण्याच्या धनकवडी भागातली घटना. तरुणीच्या फिर्यादीनंतर भोंदूबाबा अखिलेश राजगुरूला बेड्या. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये 3 मुलांना अचानक लुळेपणा. तिन्ही मुलं जीबीएस संशयित. उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती. आरोग्य यंत्रणेकडून गावात सर्वेक्षण. विविध खबरदारीच्या उपाययोजना. नागपूरच्या बाबुळखेडा भागामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू. बाळ जन्माला आल्यावर लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. परिचारिकांचा संप असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचा दावा. बीडमध्ये प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 5 जणांवर तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये देशात पहिल्यांदाच शिक्षा. पश्चिम बंगालमध्ये 9 जणांना जन्मठेप तर उत्तर प्रदेशमध्ये 7 वर्षांची शिक्षा. पार्थकुमार मुखर्जी या निवृत्त कृषीशास्त्रज्ञाची 1 कोटींची केली होती फसवणूक. नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक. वृद्ध दाम्पत्याची केली होती हत्या. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घेतलं ताब्यात. 5 दिवसांची पोलीस कोठडी.